हॅलो गाईज, गुड मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, आजकालच्या या युगामध्ये बघा, इंग्रजी भाषेला एवढं महत्व आलेलं आहे. तुम्ही जर मोबाईल उघडला ना, ताबडतोब तुम्हाला त्या ठिकाणी इंग्रजी मराठी अशा ऑप्शन असतात. पण बरेच मुलं काय करतात सर, इंग्रजी ऑप्शन सोडतात, मराठी निवडतात, कारण त्यांना इंग्रजी भाषेचं बरोबर ज्ञान नसतं. बघा, लहान मुलांना इंग्रजी बोलायला शिकवा. सर, हाऊ इट इज पॉसिबल? ते शक्य आहे का? कसं शिकायचं? ते शक्य आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल ना, तर तुमच्या लक्षात येईल की सर, लहान मुलं पण इंग्रजी कशी बोलतात. पहा, एज्युकेशन इज द वे ऑफ सक्सेस. एज्युकेशन इज द वे ऑफ सक्सेस म्हणजे शिक्षण हा यशाचा मार्ग आहे. मग मित्रांनो, आपल्या पण लहान लहान छोट्या छोट्या बाळांना आपल्याला चांगल्या प्रकारचं शिक्षण देता आलं पाहिजे. डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणतो, एज्युकेशन इज द मिल्क ऑफ टायग्रेस. पहा काय म्हणत होते, त्याचा सुविचार आहे तो. एज्युकेशन इज द मिल्क ऑफ टायग्रेस, हू एव्हर ड्रिंक इट विल नॉट स्टॉप टू ग्रोलिंग. म्हणजे काय मित्रांनो, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. काय? शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोणी ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. बघा मित्रांनो, या सुविचारामध्ये एवढा मोठा अर्थ दबलेला आहे. म्हणून तुम्ही पण आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. त्याचबरोबर मित्रांनो, एक सांगतो, डेली एक्सरसाइज कॅन बूस्ट युअर मेंटल अँड फिजिकल हेल्थ. व्यायाम केल्यामुळे काय होतं मित्रांनो, तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतं. म्हणून प्रत्येक मुलांना सांगतो मित्रांनो, दररोज व्यायाम करा. आता पाहायचं या ठिकाणी मित्रांनो, मी तुमच्यासाठी काही वाक्य आणले. मग सर, लहान मुलं इंग्रजी कशी बोलतात? मला पाणी दे. आणि आपण जेव्हा तेव्हा जेव्हा जेव्हा त्याला म्हणतो ना इंग्रजीमध्ये बोलतो, मग जेव्हा ते मुलगा काय म्हणले पप्पा, बाळा पाणी दे, मग तेच आपण त्याला इंग्रजी म्हणायचं, ड्रिंक वॉटर. ऐका नाही, व्हॉट इज दिस असं बोला त्याला, असं म्हणावं, व्हॉट इज दिस. ते पण सर ते कपाट आहे. नाही बा, त्याला इंग्रजी सांगायचं. अगोदर कसं बोलायचं आपण, त्याला प्रत्येक शब्द दाखव, म्हणजे एखादं कोणतीही वस्तू दाखवा. ते काय, कबड, विंडो, डोअर, गेट, फॅन, टेबल, चेअर, कितीतरी घरामध्ये असतात शब्द. पेन. अरे बा, आता इथे काय बा दाखव रे, हे काय, बनानास. म्हणजे पहा बरं मित्रांनो, जेव्हा जेव्हा आपण त्याला केळी म्हणतो आपण मराठी भाषेत, पण त्याला इंग्रजी दाखवा ना, इंग्रजी बोल, असं बनाना म्हणायचं फक्त. असं कसं आहे, जेव्हा जेव्हा आपण लहान लहान मुलांना एखाद्या वेळेस आपण कोणतीही गोष्ट इंग्रजीमध्ये बोलतो ना मित्रांनो, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपण इंग्रजीमध्ये काय म्हणायचं. मग त्याला हळूहळू हळूहळू ते बोलायला शिकतात. आता पहा, फॉरेनची मुलं पाहा ना, कुठे इंग्लंड असो, अमेरिका असो, छोटेस बाळ, हो, मॉम मॉम, आय एम थर्स्टी थर्स्टी थर्स्टी. काय म्हणते, तहान लागली, हंग्री. बरं मित्रांनो, हे काय आपण मराठी भाषा म्हणतो, आई. आता लहान लहान छोटस बाळ पहा काय म्हणते, आई आई मला पाणी दे. म्हणते का नाही, पापा पाणी पाणी पाणी. लहान मुला पटकन येत नाही, कसं बोलते ते, पाणी पाणी. पण फॉरेन चिल्ड्रन, मॉम मॉम, वाटर 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 म्हणत नाही ते, वाटर. आता वाटर म्हणजे काय, वाटर म्हणजे पाणी म्हणतात. मित्रांनो, हे सांगायचं तुम्हाला सांग की आपल्या लहान लहान छोट्या छोट्या बाळांना आपल्याला इंग्रजीमध्ये बोलतं करायचं आहे. जसं की आज सांगतो, प्रत्येक घरची प्रत्येक माता ही जवळपास आजच्या काळामध्ये 8वी ते 10वी पर्यंत शिकलेली आहेच. आता जे तुमचे लहान लहान मुलं आहेत ना, समजा 4थी 5वी पर्यंतचे, त्या प्रत्येकाची आई ही कमीत कमी 8वी ते 10वी, कमीत कमी सांगा, जास्त तर शिकली असतात माता, परंतु 8वी ते 10वी शिकलेली असताना सुद्धा आपण आपल्या छोट्या छोट्या बाळासोबत जर इंग्रजी बोलत नसतील तर त्या मुलाचं मित्रांनो इंग्रजी बोलणं शक्य नाही. म्हणून आता शाळेत तर शिकते मुलगा, बरोबर, शिक्षक त्यांना इंग्रजी शिकवतात, परंतु त्याचा सराव, आणि म्हणजे सराव म्हणजे प्रॅक्टिस आपल्याला घरी घ्यायची आहे. जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत मुलांना इंग्रजी येणार नाही. विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल इन दिस वर्ल्ड. कोणतीही भाषा असेल मित्रांनो, एनी लँग्वेज, कोणतीही भाषा शिकत असताना आपल्याला त्याचा सराव करावा लागतो. आता पहा, आपण म्हणतो ना 12 वर्ष गेले की भाषा बदलते. मन दे तुला दे. आता मला म्हणते काय, मन दे, मला माहित नाही ते, तुला माहित आहे का, मन तुलं. आता मन तुलं आहे का नाही, ही काय भाषा आहे मित्रांनो, त्याच्या एरियातली भाषा आहे. चला तर मित्रांनो, आपण आता काय करूया सर, बघूया वाक्य. तू काय करत आहेस, त्याला कसं बोलतो,
इंग्रजीमध्ये तू काय करत, अरे तू काय करतेस, आता एखादं छोटं बाळ मुलगा आहे लहान, तू काय करतायस, असं त्याला आपण मराठी भाषेत म्हणून जातो. पण त्याला इंग्रजीमध्ये कसं म्हणायचं सांगतो बघा इथे मित्रांनो. व्हॉट आर यू डुईंग, तुम्हाला असं घरी म्हणायचं मित्रांनो. व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग, तू काय करतायस. आपण व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग एकदा दोनदा तीनदा 100 रोज म्हणायचं तुम्ही व्हॉट आर यू डुईंग. ते म्हणते आय एम स्टडिंग, आय एम स्लीपिंग. पहा, जेव्हा जेव्हा त्याला कळायला लागलं ना व्हॉट आर यू डुईंगचा अर्थ काय, तर ते नंतर म्हणजे सर पप्पा आय एम स्टडिंग, त्याला सांगा स्टडिंग असं एकदा म्हणून दाखवायचं. मग ते तुमच्या मागे 100% म्हणणार बोलणार, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. पुढचा मुद्दा आहे तू कुठे जात आहेस. आता एखादा मुलगा काय करतोय, पटापट काहीतरी चपल्या फेकल्या, चप्पल ढूंढते, अरे कुठे कुठे चप्पल माझी, बूट चप्पल कुठे, आणि फेर आर यू गोईंग, तू कुठे जाय. मग त्याला तू कुठे जात आहेस म्हणायचं नाही. एकदा दोनदा तीनदा 100 वेळा त्या कानावर शब्द पडला ना, याचा अर्थ काय, तू कुठे जात आहेस, तर फेर आर यू गोईंग असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं आपण, वेअर आर यू गोईंग, वेअर आर यू गोईंग, तू कुठे जात आहेस. ते म्हणते मॉम आय एम गोइंग टू स्कूल, मी शाळेत जात आहे. मग त्याला सांगा असं म्हणायचं. बाळा आता मी जेव्हा तुला विचारलं बाळा वेअर आर यू गोइंग असं म्हणल्यानंतर तू काय बोलणार बाळा, बेटा आय एम, मी शाळेत जात आहे, आय एम गोइंग टू स्कूल. पहा काय म्हणणार ते, आय एम गोइंग टू स्कूल. ठीक आहे, एक दिवस येणार नाही, 2 दिवस येणार नाही, 4 दिवस येणार नाही आपल्या बाळाला, बरोबर आहे. पण जेव्हा जेव्हा रोज रोज आपण त्याला शाळेत निघाल दप्तर घेऊन तर आर यू गोईंग, तर आर यू गोईंग असं म्हणायचं. मग ते म्हणते अरे काय होतं काल सर सांगितलं मला, मग आय एम गोइंग टू स्कूल असं म्हणतो. मग पहा बरं मित्रांनो, जेव्हा त्याला 1-2 दिवस 8 दिवस 8-10 दिवसाचा सराव झाला, रोज जरा त्याला रोज प्रश्न करायचा, दप्तर घेतलं तर आर यू गोईंग, ते म्हणते आय एम गोइंग टू स्कूल. कधी म्हणेल सर, जेव्हा ते प्रॅक्टिस करेल. जेव्हा पहा विदाउट प्रॅक्टिस काही शिकत नाही. म्हणून त्याला प्रॅक्टिस करून घेणं हे माता पालक किंवा ठीक आहे वडील घरीच माता असेल ना, कोणतरी असेल घरी, कोणीतरी त्याला रोज रोज शाळेत निघाला की फेरावी म्हणजे तो सांगते बरोबर असं. मित्रांनो पुढचं आहे पाणी आण. आता सांगितलं ब्रिंग वॉटर, काय ब्रिंग वॉटर म्हणजे पाणी आण. तू हुशार आहेस, तू हुशार, अरे हो पाणी आण, यू आर स्मार्ट. काय म्हणायचं, यू आर स्मार्ट. त्याला शिकवायचं असं आपल्याला, यू आर स्मार्ट, यू आर स्मार्ट. त्याला किती उड्या मारते लहान लेकराला तू हुशार म्हणला आणि काय नाही शाबासकीची अशी त्या पाठीवर अशी थाप मारायची, अरे वा वा किती हुशार असे बाळा तू. त्याला जरी काही येत नसलं तरी आपण हुशार म्हणला, ठीक आहे. ज्याला त्याला जे येत नसते का ते 100% ते शिकण्याचा प्रयत्न करत असतं. मित्रांनो पुढचा मुद्दा पहा, तुला खायला काय आवडते. आता सांग काय म्हणा तू, व्हॉट डू यू लाईक टू ईट. व्हेरी गुड. व्हॉट डू यू लाईक टू ईट. लहान मुलांना विचारावं, ते म्हणते सर मला आताच पोर. आता काय म्हणतात, व्हॉट डू यू लाईक टू ईट. आय लाईक पिझ्झा, आय लाईक बर्गर. अरे पिझ्झा बर्गर कमी खा, एखाद्या वेळेस खाजा म्हणलं, ठीक आहे खाऊ नकाच म्हणत नाही मी, पण एखाद्या वेळेस कसं आहे काय काय मुलं असेल मला आता पैसे असले रोज पिझ्झा बर्गर, त्याला एकदा सवय लागते म्हणून जास्त खायचं नाही, ते पिझ्झा बर्गर कमी खा. नंतर ते आपल्या मला केळी खायला आवडतात. मग काय विषय बघा, आय लाईक टू ईट बनवा. पहा कोणाकोणाला केळी खायला आवडतं सांगा बरं, खरं सांगा. प्रत्येकाला आवडतं का नाही, प्रत्येकाला वाटतं की मला केळी द्या 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 द्या. तुम्हाला द्यायची का, नाही देतो तुम्हाला. माझ्या इथे बसले लहान लहान मुलं, त्यांना वाटतं मी क्लास झाल्यावर. बघा इकडे मग काय म्हणणार, आय लाईक टू ईट बनानाच. बघा आय लाईक टू ईट बनानाच, BANANAS, बनानास. आय लाईक टू ईट बनानास.
चला अभ्यास करूया, चला अभ्यास करूया. लेट्स स्टडी, लेट्स स्टडी. पालकांना एक नम्र विनंती करतो, आपण काय करतो, अभ्यास कर, दप्तर घेऊन अभ्यास कर. अभ्यास कर म्हणायचं नाही, कधीच नाही म्हणायचं. आपल्या बाळाला अभ्यास कर म्हणायचं नाही, तर अभ्यास करूया म्हणायचं. म्हणजे काय, आपण हातात पेपर घ्या, एखादं पुस्तक घ्या. पालकांना सांगतो, नम्र विनंती आहे माझी, आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट फॉर ऑल माय डिअर पॅरेंट्स. पहा काय करतो विनंती, आपल्या बाळाला जर अभ्यासाला बसायचं असेल तर आपण अगोदर स्वतः एक पुस्तक घ्या कोणतंही, आणि ते पुस्तक वाचत बसा किंवा काहीतरी लिहित बसा. म्हणजे काय होईल, ते बाळपण काय करणार आहे, तुम्ही पाहिजे टीव्ही अभ्यास कर, कधी का होते, करतच नाही होते, ते म्हणते मम्मी कार्टून लाव. बरोबर आहे, मम्मी पाहते मालिका आणि ते पाहते कार्टून, मग ते कार्टून लाव, मालिकाची पाहत असते. त्यासाठी आपल्या मुलासाठी कमीत कमी 1-2 घंटे छोट्या छोट्या बाळासाठी तुम्हाला वेळ द्यायचा आहे. त्याच्यासोबत आपल्याला पण अभ्यास करायचा आहे. आपण तुम्ही इंग्रजी येत नाही ना, इंग्रजी वाचा, कोणते स्टोरी वाचा, मोठमोठे ग्रंथ आहेत ते वाचा. म्हणजे काय होईल, आपल्या मुलावरती तसे संस्कार पडतील. आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट ऑल माय पॅरेंट्स, प्लीज टेक सम टाइम फॉर युअर लिटल चाइल्ड. पहा नियमित व्यायाम करा. काय म्हणते मग, एक्झरसाइज डेली. व्यायाम करा शिकवायला करा. काय रेग्युलर, REGU सांग काय स्पेलिंग काय, REGULAR. म्हणजे रेग्युलरली म्हणजे नियमित व्यायाम करा आणि नेहमी आनंदी राहा. पहा जोपर्यंत तुम्ही आनंदी राहत नाही तर अभ्यासाला बसले, मला करोड नाही बाबा, का करोडत नाही, तुझी आई अभ्यास करायली, पप्पा अभ्यास करायचं, घ्यायला काहीतरी पेपर वाचायला, तर मग तुला का जमत नाही. जोपर्यंत लेकरू आनंदी राहत नाही तोपर्यंत त्याच्या अभ्यास लक्षात राहत नाही. ऑलवेज बी हॅपी. ऑलवेज ऑलवेज बी हॅपी. घरामधलं वातावरण आनंदी ठेवा. 100% विद्यार्थी पण तुमचं लहान बाळ सुद्धा इंग्रजी बोलू शकतंय. कधी बोललं सांगितलं तुम्हाला मी, जोपर्यंत आपण त्याच्या सोबत त्या अभ्यासामध्ये समरस नाही. काय शिकलं बाळ तुला, वाच बरं ही ओळ, काय शिकलं तुला, ते मग सर मला आय कॅन रीड इट, आय कॅन रीड इट. रीड म्हणजे वाचणे, आय कॅन राईट इट. जोपर्यंत मित्रांनो आपण त्या मुलांना शाबासकी देत नाहीत, त्याच्यासोबत थोडासा वेळ देत नाहीत, तोपर्यंत तुमचं लेकरू इंग्रजी बोलू शकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो किंवा नवीन असले पालक किंवा विद्यार्थी, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या मित्रांना शेअर करायचं आहे. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.